नमस्कार मित्रांनो, शाळा मित्र एज्युकेशन चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी विज्ञान विषयाचा पाठ क्रमांक 6 गुणधर्म पदार्थाचे या पाठाचा स्वाध्याय आपण आज या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। हा स्वाध्याय आपण संपूर्ण स्पष्टीकरणासह समजून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, यातील प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। या ठिकाणी आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायाला आपल्याला निवडायचं आहे आणि त्यांची विधाने आपल्याला पूर्ण करायची। बघा, तर यातील हा प्रश्न आहे, बर्फ ही पाण्याची टिंबटिंब अवस्था आहे। तर आपल्याला या पर्यायापैकी उत्तर निवडायचं आहे। तर या ठिकाणी अचूक उत्तर आहे स्थायू अवस्था। त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण। अपारदर्शक पदार्थावर प्रकाश किरण पडले असता टिंबटिंब। बघा, या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहे, काही प्रकाश आरपार जातो, सर्व प्रकाश आरपार जातो, प्रकाश आरपार जात नाही। यापैकी आपल्याला अचूक उत्तर निवडायचं आहे आणि अचूक उत्तर आहे प्रकाश आरपार जात नाही। त्यानंतर हा प्रश्न आहे, तेल पाण्यावर तरंगते म्हणजे तेलाची घनता टिंबटिंब असते। तर याचे ऑप्शन आपण बघूया। पाण्यापेक्षा कमी असते, पाण्या एवढी असते की पाण्यापेक्षा जास्त असते। तर बघा, तेलाची घनता ही पाण्यापेक्षा कमी असते आणि पाण्याची घनता ही तेलापेक्षा जास्त असते, त्यामुळे तेल हे पाण्यावर तरंगते। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। खालीलपैकी कोणती विधाने अनुक्रमे स्थायू आणि वायू अवस्था दर्शवतात? यातील प्रश्न पहिला आहे, कण एकमेकाच्या खूप जवळ व एकमेकांना घट्ट धरून राहिले, तर ही अवस्था आहे स्थायू अवस्था। त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण। कण एकमेकापासून थोडे दूर व सैलवर बांधलेले आहेत। तर बघा, याचं उत्तर आहे हे द्रव अवस्थेचे लक्षण आहे। त्यानंतर तिसरा आहे, बघा, कण सगळीकडे विखरून एकमेकापासून दूर जातात, तर हे वायू अवस्थेचे लक्षण आहे। अशा पद्धतीने या प्रश्न क्रमांक 2 मधील उत्तरे आहे। आता आपण प्रश्न क्रमांक 3 अभ्यासूया। प्रश्न क्रमांक 3 आहे, बघा, पहिल्या जोडीतील सहसंबंध पाहून दुसऱ्या जोडीतील सहसंबंध लिहा। स्थायू विशिष्ट आकार असतो, द्रव तसा विशिष्ट आकार नसतो। त्यानंतर प्रश्न चौथा आहे, बघा, आरशाजवळ उभे राहून त्यात स्वतःचा चेहरा पहा, आरशावर उच्छ्वास सोडा, काय फरक दिसतो, त्याचे कारण काय असेल? आपण ही कृती आपल्या घरी देखील करू शकतो की आरशासमोर आपल्याला उभा राहायचं आहे आणि उभा राहून आरशासमोर आपण श्वास घ्यायचा आहे आणि तो उच्छ्वास आरशावर सोडायचा आहे। तर आपल्याला काय फरक दिसेल ते आपण समजून घेऊया। उच्छ्वास सोडल्यानंतर आरसा धुरकट दिसतो। उच्छ्वासातील पाण्याची वाफ थंड आरशाच्या पृष्ठभागावर संघनित होऊन सूक्ष्म पाण्याचे थेंब तयार होतात। अशा पद्धतीचा बदल आपल्याला या ठिकाणी दिसतो। तर हे उत्तर आपलं या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर प्रश्न आहे 5 क्रमांकाचा। समान आकाराची 2 खोकी आहेत, एका खोक्यात दगडधोंडे भरलेले आहेत, दुसऱ्या खोक्यात स्पंज तुकडे आहेत। खोकी न उघडता खोक्यात काय भरले आहे हे कसे ओळखाल? बघा, तर याचं उत्तर आहे, दोन्ही खोकी वजन काट्यावर ठेवून त्यांचे वजन करावे। ज्याचे वजन जास्त असेल त्या खोक्यात दगडधोंडे आणि ज्याचे वजन कमी असेल त्या खोक्यात स्पंज तुकडे आहे। आपल्याला ह्या अशा पद्धतीने ओळखता येईल। त्यानंतर प्रश्न 6 आहे, बघा, खालील कोणत्या गटात सर्व पदार्थ द्रव अवस्थेत आहेत ते ओळखायचे? आपल्याला या ठिकाणी 3 गट दिलेले आहे आणि 3 गटात आपल्याला कोणते पदार्थ हे सर्व पदार्थ द्रव अवस्थेत आहेत ते बघूया आपण। तर पहिला जो गट आहे त्यात आहे दगड, पाणी आणि धूर। तर एक पदार्थ दगड हा पदार्थ स्थायू अवस्थेत आहे, पाणी हा पदार्थ द्रव अवस्थेत आहे आणि धूर हा पदार्थ वायू अवस्थेत आहे। तर हे आपलं उत्तर नसणार आहे। त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनकडे जाऊया आपण। दुसऱ्या प्रश्नाकडे, दूध, तेल, सरबत। या ठिकाणी दूध देखील द्रव अवस्थेत आहे, तेल देखील द्रव अवस्थेत आहे आणि सरबत देखील द्रव अवस्थेत आहे, त्यामुळे हा पर्याय आपल्यासाठी अचूक आहे। आपण ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे। हवा वायू अवस्थेत आहे, लोखंड स्थायू अवस्थेत आहे आणि वाफ वायू अवस्थेत आहे। अशा पद्धतीने हे ऑप्शन पण चुकीचं आहे, हे ऑप्शन योग्य नाही। त्यानंतर जाऊया आपण प्रश्न क्रमांक 7 कडे। काचेचा तुकडा, बटर पेपर, वहीचा पुस्ता, प्लास्टिकचे शीट, सॅन्ड पेपर, तेल लावलेला पेपर यापैकी पारदर्शक वस्तू कोणत्या? अर्धपारदर्शक कोणत्या? 2 स्वतंत्र याद्या आपल्याला या ठिकाणी करायच्या आहे। तर बघूया आपण पारदर्शक वस्तूची अगोदर यादी बघूया। काचेचा तुकडा हा पारदर्शक आहे, प्लास्टिकचे शीट हे पारदर्शक आहे। त्यानंतर आपण आता अर्धपारदर्शक वस्तूंची यादी बघूया। बटर पेपर, वहीचा पुठ्ठा, सॅन्ड पेपर व तेल लावलेला पेपर हे सर्व अर्धपारदर्शक आहे।
त्यानंतर जाऊया आपण प्रश्न क्रमांक 8 कडे. शेजारच्या घरात कांदा भजी केलेली आहेत हे तेथे न जाता आपल्याला आपल्या घरात समजते. पदार्थांच्या अवस्थांशी याचा काय संबंध असेल? तर याचा संबंध आपण उत्तरातून समजून घेऊया. कांदा भजीचा वास हवेतून आपल्याला घरात येतो. वायू अवस्थेतील कण एकमेकापासून दूर असून मोकळेपणाने हालचाल करतात, त्यामुळे वास सर्वत्र पसरतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. 9 मिली आकारमान असलेल्या द्रवाचे वस्तुमान 7.5 ग्रॅम असले तर त्याची घनता किती असेल? या ठिकाणी आपल्याला हे सूत्राच्या माध्यमातून समजून घेऊन याचा आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. तर या ठिकाणी आपल्याला घनता काढायची. वस्तुमान दिलेलं आहे आपल्याला. वस्तुमान आहे 7.5 आणि आकारमान आहे 3. तर आपल्याला या ठिकाणी त्याचा भागाकार करायचा आहे आणि त्याचं आपलं अचूक उत्तर असणार आहे 2.5 ग्रॅम मिली. अशा पद्धतीने आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आपण समजून घेऊया. तर प्रश्न क्रमांक 10 आहे. नव्याने बांधलेल्या इमारतीच्या खिडक्यांना हल्ली थोड्या वेगळ्या प्रकारच्या काचा लावतात. दिवसा बाहेर त्या काचा रंगीत आरशासारख्या दिसतात. खोलीच्या आतील वस्तू बाहेर दिसत नाही. खोलीमध्ये आत असलेल्यांना मात्र खिडकीच्या बाहेरचे सगळे दिसते. या काचांना काय म्हणावे? पारदर्शक, अपारदर्शक की अर्धपारदर्शक? आणि याचं उत्तर आहे अर्धपारदर्शक. बघा, बाहेरच्या व्यक्तींना काही दिसत नाही, परंतु जे घरातील व्यक्ती आहे त्यांना सर्व बाहेरचं दिसतं, म्हणून आपण या काचांना अर्धपारदर्शक म्हणणार आहोत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, 11वा प्रश्न. मोटारीच्या काचांना काळसर पातळ फिल्म चिटकवतात, त्यामुळे काय होते? काच अधिक पारदर्शक होते, काच अपारदर्शक होते आणि काच अर्धपारदर्शक होते. तर याचं अचूक उत्तर असणार आहे आपलं काच अर्धपारदर्शक होते. अशा पद्धतीने हे उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 12वा प्रश्न आहे. 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड यापैकी कोणाचे आकारमान जास्त असते? बघा, आकारमान कोणाचं जास्त असणार आहे ते आपल्याला प्रश्न वाचल्या समजतंय. 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड यापैकी कापसाचे आकारमान हे लोखंडाच्या आकारमानापेक्षा अधिक असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे बघा. 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड तराजूच्या 2 पारड्यात ठेवले तर कोणते पारडे खाली जाईल? बघा, 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड तराजूच्या पारड्यात ठेवले तर कोणते पारडे खाली जाईल? तर याचं उत्तर असणार आहे बघा, दोन्हीचंही वस्तुमान समान असणार आहे, त्यामुळे दोन्ही समान असणार आहे. दोन्ही पारडे समान राहणार आहे. बघा, दोन्ही पारडी समान पातळीवर राहतील, कोणतेही पारडे खाली जाणार नाही, कारण दोन्ही पदार्थाचे वस्तुमान हे 1 किलो समान आहे, त्यामुळे दोन्ही पारडी समान असणार आहे. 14व्या प्रश्नाकडे जाऊया आपण आता. चित्रात मोजमाप करण्याची काही साधने आहेत. आपल्याला या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये एक चित्र दिलेलं आहे, त्या चित्राची मदत आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्यावरून हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा, चित्रात मोजमाप करण्याची काही साधने आहेत. त्यातील प्रश्न अ हा आहे, आकारमान मोजणारी साधने आणि वस्तुमान मोजणारी साधने असे त्यांचे 2 स्वतंत्र गट करा. बघा, आकारमान मोजणारे करायचे आणि त्यानंतर आपल्याला वस्तुमान मोजणारी करायची. तर आपण अगोदर आकारमान मोजणारी जी साधने आहे त्यांचा गट करूया. मोजमापाचे भांडे, त्यानंतर मोजमापाची सिलेंडर, त्यानंतर सिरीज इत्यादी ही आकारमान मोजण्याची साधने. त्यानंतर वस्तुमान मोजणारी साधने आपण बघूया आता. स्प्रिंग तराजू, 2 पारड्यांचा तराजू हे वस्तुमान मोजण्याची साधने आहेत. त्यानंतर यातील शेवटचा प्रश्न आहे बघा, पारदर्शक असलीच पाहिजेत अशी यापैकी कोणती साधने आहेत आणि का? तर बघा, मोजमापाची सिलेंडर व मोजमापाचे भांडे पारदर्शक असणे आवश्यक आहे, कारण त्यातील द्रवाची पातळी स्पष्ट दिसणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 6वी विज्ञान विषयाचा पाठ क्रमांक 6 गुणधर्म पदार्थाचे या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला. तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.